नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग आवले जिजा. अगं देवानं किती दिले, तो केवढा दाताय, उदारांचा राणा आहे, कशाला काळजी करतेस? ज्यानं चोच दिली आहे तो चारा देणार आहे. असा तुकोबरायांचा प्रपंच. भक्तीच्या वाटेवर देवाशी बोलायचे तुकोबराय आणि लोक त्यांना वेड्यात काढायचे. महाराज म्हणायचे देवा मला वेड लागलंय तुझं, असं लोक म्हणतात. खरं का रे देवा, मला तुझं वेड लागलंय का? जग म्हणतं तसं माझी बायको सुद्धा मला वेडाच ठरवते. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी. तुकोबराय हे गाथेत जाहीर करतात. खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की नाही? हो म्हणा. तुम्हाला कळतंय ना, सगळ्यांना कीर्तन कळतंय ना? मी म्हटलं तुम्हाला काही कळत नाही हे घरात ऐकावं लागतं की नाही तुम्हाला? ऐकावं लागतं ना? सगळ्यांना ऐकावं लागतं. पण तुकोबराय जाहीर करतात, आमचं ते धाडस नाही. आमचं धाडस नाही. तुकोबराय गाथेत जाहीर करतात, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंड. माझ्या धन्याला पुरतं येड लागले आवली म्हणायची. आणि असे तुकोबराय भक्त या पदाला पोहोचले, सिद्धावस्थेला पोहोचले. सिद्ध म्हणून परमेश्वराची पूर्ण कृपा प्राप्त करून घेतली आणि मग तुकोबांना उपरती झाली. आणि आता उपदेश प्रकरणामध्ये तुकोबराय आम्हाला सांगतात की भक्त कुणाला म्हणायचं? भक्त त्यालाच म्हणायचं जो विभक्त नाही तो भक्त आहे. ज्यांनी आशापाश सोडून दिलाय त्याला म्हणायचं भक्त आहे. आणि जो देही उदास आहे तो भक्त आहे. अभंगाचं प्रथम चरण. भक्त विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी. जन धन माता पिता
भक्ताची व्याख्या केली. भक्त ऐसे जाणा. कसं म्हणायचं भक्त? कुणाला म्हणायचं भक्त? कीर्तनाला आलो, भक्त झालो का आम्ही? नामस्मरण केलं थोडंसं, आम्ही भक्त झालो का? नाही नाही नाही. भक्तीची प्रक्रिया खूप मोठी आहे. भक्त या पदाला सिद्ध होण्याकरता प्रचंड ताऊन सुलाखून बाहेर निघावं लागेल, जे मारुतीरायांनी केलं होतं. जन्माला आल्यापासूनच राम नवे गर्भात असतानाच राम नामाचा छंद लागला. इतका लागला की राम या उच्चाराशिवाय पानच हले ना. आम्हाला असं वाटतं राम गेल्यावर म्हणायचं असतं. जिवंतपणी माणूस राम म्हणायला तयार नाही. आता घाबरतो आम्ही फार. शेवटी चौघांच्या खांद्यावर जावं लागतं तेव्हा राम नाम सत्य आहे. बहुतेक तेव्हाच म्हणायचं की काय, पण आत्ता जर नाही म्हटलं तर तेव्हा लवकर म्हणायला लागेल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे भक्त या पदाला पोहोचण्याकरता देवभक्तीचाच फक्त उहापोह संतांनी केला नाही. तुकोबराय म्हणले फक्त टाळकुटत बसणं देवापुढे, याला भक्ती नाही म्हणत. या पलीकडे जाऊन धर्माचे पालन, घ्या, तुम्हाला हवा तेवढा इफेक्ट घ्या ना. करा त्यांचा माईक सेट. हॅलो हॅलो धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबरायांनी धर्म भक्ती सुद्धा आम्हाला शिकवली. देवभक्ती, भक्त म्हणजे फक्त देवाची भक्ती करणं नाही, धर्मभक्ती, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, समाजाची भक्ती. आम्ही काय करतो समाजासाठी? देवासाठी काय करतो? धर्मासाठी काय करतो? आमच्या देशासाठी आम्ही काय करतो? याचा प्रत्येक विचार या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी करायचा आहे. म्हणून भक्त या पदाला स्थिर होत असताना भक्त ऐसे जाणा जे देही उदास. तुकोबराय म्हणले देहाबद्दल उदासीनता असली पाहिजे. म्हणजे काय? उदास म्हणजे रड्या राहायचं का? आपण सारखं रडत राहायचं का? निष्क्रिय राहायचं का? काहीच करायचं नाही, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. याला देही उदास असं नाही म्हटलं तुकोबरायांनी. बरं, देही उदास म्हणजे देहाचेच चोचले आम्ही किती पुरवतो, आमच्याच देहावर आम्ही किती प्रेम करतो. या पलीकडे जाऊन माझा देह या देवासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी, माझ्या मातीसाठी कसा झिजेल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. याला म्हणायचं देवभक्ती, देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती. तुकोबराय म्हणतात भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारून. व्यक्तिगत प्रपंचामध्ये, व्यक्तिगत आयुष्यामध्ये कुठल्याही आशेचा पाश खऱ्या भक्ताला सतावत नाही, त्रास देत नाही. बरं का? आशेचा पाश अजिबात लागता कामा नये. आम्ही काय करतो? प्रपंचामध्ये सुख आलं की फार हुरळून जातो, नाचायलाच लागतो, आणि दुःख आलं की लगेच ढासळून जातो, तेवढेच कोसळून जातो. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो. ही परिस्थिती भक्ताची असली पाहिजे. आणि स्थितप्रज्ञ हा भगवंतांनी वापरलेला शब्द आहे, असं आम्ही असलं पाहिजे. मग भक्त या पदाला पोहोचण्याकरता सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुख आलं हुरळून जायचं नाही, दुःख आलं खचून जायचं नाही, अशी परिस्थिती छान राहता आली पाहिजे. बरं का? काय झालं, एक भिकारी मनुष्य होता. थोडंफार शिक्षण झालं होतं, नशिबाने साथ नाही दिली, वेळ आली भीक मागायची. पण एक दिवस त्याला असं वाटलं बघूया नशिबाची परीक्षा घेऊ, म्हणून त्यांनी लॉटरीचं तिकीट काढलं. बरं का? आत ना जागे सगळे. ते लॉटरीचं तिकीट काढलं आणि ते तिकीट त्यांनी खिशात ठेवून दिलं. पण परिणाम असा होता की त्याच्या नशिबाने लॉटरी लागलेली होती.
बरं का. आणि त्याला कळलंच नाही, तो विसरून गेला. उन्हाचा तडाखा इतका होता त्या दिवशी, तो चक्कर येऊन खाली पडला, घेरी आली, बेशुद्ध झाला. काही माणुसकी असलेली काही मंडळी त्यांनी त्याला उचलून दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासण्याकरता घेतलं आणि त्याच्या खिशामध्ये असलेली ती लॉटरीची ते तिकीट डॉक्टरला सापडलं. डॉक्टरला कळलं की याला लॉटरी लागली. डॉक्टर विचार करत होता की हा शुद्धीवर आल्यानंतर याला आपण हळूहळू सांगू म्हणे, एकदम दणका द्यायला नको, कारण अचानक आलेलं सुख माणसाला पचत नाही. अचानक आलेलं दुःख जसं पचत नाही, तर अचानक आलेलं सुख सुद्धा आम्हाला झेपत नाही, पचत नाही. म्हणले एकदम धक्का नको द्यायला, हळूहळू हळूहळू सांगूया. म्हणाले 1 कोटीची लॉटरी होती. जाऊ दे, मला बोलायला काय जाते. 1 कोटीची लॉटरी. डॉक्टर म्हणाले, त्या तो शुद्धीवर आला आणि त्याचा अंदाज घेत डॉक्टर म्हणाले, बाबा कसं वाटतंय तुला आता? तो म्हणला, डॉक्टर साहेब छान वाटतंय, बरं वाटतंय. म्हणाले, तुला जर आता कोणी 5-10 लाख रुपये दिले तर तू काय करशील रे राजा? तो म्हणला, डॉक्टर साहेब मला कोणी एवढे पैसे देणार नाही, पहिली गोष्ट माझं नशीबच चांगलं नाही, काय करू? मग नाही तरी पण म्हणाले, तुला जर एवढे 10 लाख रुपये मिळाले तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर माझं ITI झालंय, पण नशिबानं साथ नाही दिली म्हणून भीक मागायची पाळी आली. आता जर 10 लाख रुपये अचानक मिळाले तर मी एक गॅरेज टाकीन म्हटला. हा, डॉक्टर म्हणले, चांगल्या ट्रॅकवर आहे, चांगला विचार करतोय, वाईट विचार करत नाही, पैशाचा विनियोग उत्तम करेल, आता पुढे वाढवायला हरकत नाही म्हणाले. मग डॉक्टर म्हणाले, तुला जर मी एक 20-25 लाख रुपये दिले तर तू काय करशील? एक 50 लाखापर्यंतची रक्कम तुला मिळाली तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर अहो एवढे पैसे कुठले आलेत नशिबात, तरी सुद्धा म्हणाले जर तुला दिले तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर मग रोज हात काळे कशाला करत बसू गॅरेजमध्ये, एक शोरूम टाकेन मस्तपैकी, मस्त AC रूम मध्ये बसेन, हाताखाली कामाला माणसं ठेवीन, छान गाड्या विकेन म्हटलं. डॉक्टर म्हणले, योग्य ट्रॅकवर आहे, करेक्ट, आता सांगायला हरकत नाही म्हणाले. म्हणाले, तुला जर 1 कोटी रुपये दिले तर तू काय करशील? तो हसला आणि तो म्हणाला, डॉक्टर साहेब एवढे पैसे माझ्या नशिबात मला मिळणार नाहीत, पण जर समजा आता तुम्ही म्हणतायच म्हणून जर मला मिळाले तर त्यातले अर्धे तुम्हाला देईन. डॉक्टर जागेवर बेशुद्ध पडला. विठाल अचानक आलेलं सुख आणि अचानक आलेलं दुःख आम्ही पचवू शकत नाही. ही आमची प्रापंचिकाची अवस्था आहे, ही मानवी स्वभाव आहे, ही प्रवृत्ती आहे. पण या प्रांतामध्ये येत असताना आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी सुद्धा आम्ही स्थितप्रज्ञ असता राहता आलं पाहिजे बरं का, की जे आमच्या प्रभू रामांकडे होतं. प्रभू रामचंद्रांची भक्ती मारुतीरायांनी केली. ज्या मर्यादा पुरुषोत्तमाला समोर आदर्श ठेवलं आमच्या भारताने सुद्धा. 22 जानेवारीचा दिवस आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये असा कोरला गेला. भारत सबंध राममय झाला. प्रभू रामचंद्रांची 500 वर्षाची वनवास सगळा संपला. का? बाबरी मशिदीचा इतिहास आपण सगळे जाणता. तो सगळा इतिहास आपण जाणून 500 वर्षांचा प्रभू रामचंद्रांचा वनवास संपून प्रभू अयोध्येच्या गादीवर पुन्हा विराजमान झाले. 22 तारखेला प्रभू सिंहासनावर प्रतिष्ठित झाले आणि त्यांच्या रूपाने साक्षात धर्म सिंहासनावर प्रतिष्ठित झाला. त्यामुळे अयोध्येमध्ये 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून प्रभू ज्यावेळी अयोध्येत आले होते तेव्हा अयोध्येतल्या लोकांनी दिवाळी साजरी केली होती बरं का. अयोध्येमध्ये प्रभूंचा जन्म झाला होता तेव्हाही अयोध्येमध्ये दिवाळी साजरी होती. सगळ्या भक्तांना आनंद होता. काय परिस्थिती होती हो, धन्य 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 अयोध्येचे लोक, I
राजा रघुवीर पाहतील, राजा रघुवीर पाहतील, धन्य 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 अयोध्येचे लोक. नामदेव महाराजांनी केलेलं वर्णन आहे. काय अयोध्येमध्ये आनंद होता. प्रभू रामचंद्र आले, प्रभू रामचंद्र जन्माला आले, प्रभू रामचंद्रांचा अभिषेक झाला. सगळ्या अयोध्येने दिवाळी साजरी करावी हो. आणि भक्त या पदाला सिद्ध झालेले आमचे मारुतीराय, इतका आनंद व्हावा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले, आशापाश निवारुनी तुकोबराय त्यांचं वर्णन करतात की नाही. मारुतीरायांची भक्ती इतकी विलक्षण होती. आपण जन्मोत्सव मारुतीरायांचा साजरा करतोय. या मारुतीरायांनी प्रभू रामांच्या भक्तीचा एक सुंदर आदर्श तुमच्या माझ्या समोर आणून ठेवलाय. भक्ती करावी तर मारुतीरायांसारखी. आमचं कसं आहे, जमलं तर झालं तर आमची पोरं गणित इंग्रजीच्या पेपरला मारुतीकडे जातात आणि असा बाहेरनं नमस्कार करतात. एरवी नाही तिकडे आम्ही फिरकणार. असे आम्ही लबाड माणसं आहे हो. आम्हाला जमली तर तशी भक्ती आम्ही करतो, पण कायम कृतज्ञ नाही भगवंताच्या बाबतीत. मारुतीरायांचं काम फार विलक्षण आहे. राज्याभिषेकाचा प्रसंग, प्रभू रामचंद्र त्या अयोध्येमध्ये आले आणि आता अभिषेक करायचा राजांना, पण त्याच्या आधी यज्ञ होता मोठा बरं का. अयोध्येमध्ये मोठा यज्ञ, वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, सगळे आचार्य आले होते. आणि आता यज्ञाला प्रभू रामचंद्र आणि सीतामाई सोबत बसणार. सीतामाई गेल्या शृंगार करायला, आता 14 वर्षांनी परत आल्यात. कल्पना करा, स्त्री सुलभ भावना. अहो, वल्कल परिधान करावी लागली होती, रावणाच्या अशोक वाटिकेत राहायला लागलं होतं. माझ्या सीतामाई सारखा त्याग नाही बरं का कुठल्याच पतिव्रतेचा. प्रचंड त्यागाची मूर्ती. ज्यावेळी वनवासाला जावं लागलं ना, त्यावेळी जनक राजा सांगत होते, सीते जानकी घरी ये, माहेरी ये, इथे राहा, पण वनवासाला जाऊ नको. पण सीतामाईंनी सांगावं नाही. निरोप कसला माझा घेता, माझा कसला निरोप घेता, मी येणार तुमच्या सोबत. आपल्याला जमेल का? आपण लगेच बाहेर काढलं असतं. वनवास 14 वर्ष पतिदेवांबरोबर नाही. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथे तिथे मी. पतिव्रत्याची म्हणून तर 5 पतिव्रतांमध्ये सीतामाईंचं नाव आहे आमच्या. सीतामाईंनी एवढा त्याग करावा. आणि आता राज्याभिषेक होणार आहे. अभिषेक सम्राज्ञी म्हणून गादीवर बसायचंय प्रभूंच्या सोबत. यज्ञाला येण्याकरता सीतामाई शृंगार करत होत्या, थोडासा मेकअप करत होत्या बरं का. मेकअप या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये नखरा असा आहे बरं का. उगीच सांगायचं म्हणून, न खरा, जो न खरा. आणि वेळ घेतला थोडासा सीतामाईंनी त्या दिवशी. आरशासमोर बसल्या त्या, बराच वेळ गेला. 2-3 निरोप आले, आईसाहेब चला लवकर, चला लवकर, आले 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 करायच्या. बराच वेळ गेला. शेवटी प्रभूंनी मारुतीरायांना पाठवलं. मारुते आईसाहेबांना घेऊन ये जा म्हणाले. आणि मारुतीराय अगदी आनंदाने, आईसाहेब चला लवकर, यज्ञाला सगळे वाट बघताय, चला 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 म्हणून. सीतामाई म्हणाले, मारुते आलेचा, थोडस थांब. म्हणून एक मोठा चांदीचा डबा ठेवला होता तिथे. आणि तो चांदीचा डबा उघडला सीतामाईंनी आणि त्याच्यातला शेंदूर आपल्या भांगात भरला. आणि आता चल म्हणाले, निघाले, झालं माझं. मारुतीरायांनी, हनुमंतरायांनी ते बघितलं आणि मारुती विचारतात, आई साहेब हे आता काय केलं तुम्ही, हे आता काय केलं. आता आईसाहेब विचार करतायत की हा ब्रह्मचारी, याला काय सांगू मी, याला काय सांगू. परिणाम तरी सुद्धा त्याला पटावं म्हणून सीतामाई सांगतायत, मारुतीराया प्रभू रामचंद्र माझे पती आहेत, त्यांचं माझ्यावर प्रेम अखंड राहावं म्हणून म्हणाले, त्यांच्या नावाचं मी हे शेंदूर भांगात भरलाय. एवढं ऐकलं आणि मारुतीराय म्हणले, होय का आईसाहेब, चला तुम्ही पुढे जा, मी आलोच. पुढे पाठवून दिलं आणि मारुतीरायांनी अख्खा तो शेंद्राचा डबा सगळा अंगावर उपडा केला. का आम्ही शेंदूर लावतो मारुतीरायांना, ऐका. सगळा शेंद्राचा डबा अंगावर उपडा केला आणि लालबुंद होऊन ते यज्ञाच्या तिथे आले. सगळे हसायला लागले, अरे काय मारुती अवतार करून घेतला. प्रभू विचारतायत आईसाहेबांना, सीतामाईंना काय झालं याचं असं. सीतामाईंना हसू आवरेनात, पदर बोळा तोंडात कोमूर हसतायत. काय सांगू म्हणाल्या, अहो त्यांनी मला विचारलं हे शेंदूर भांगात का लावलं, म्हणून मी सांगितलं तुमचं प्रेम वाढावं, तुमचं प्रेम टिकावं म्हणून लावला. आता बघा ना म्हणे यांनी काय करून ठेवलं.
प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. भक्त कसा असावा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. मारुतीरायांसारखा भक्त नाही. ज्याला मराठीमध्ये असं बोललं तर लगेच कळेल. इनोसंट कळलं का. पटकन कळतं. ही मराठी भाषा आहे आमची. लगेच कळतं. बाल सुलभ स्वभाव असं म्हणलं की कळणार नाही. पण इनोसंट जो एक अत्यंत सुंदर भावनिक अवस्था मारुतीरायांची. प्रभू रामचंद्र उठले. घड 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 नेत्राश्रू व्हायला लागले प्रभूंचे आणि कडकडून आलिंगन दिलं मारुतीरायांना आणि म्हणाले, मारुते अरे जगातला सगळा शेंदूर संपला तरी चालेल, पण माझं प्रेम तुझ्यावर तर कधीच नाही संपणार. अखंड राहील प्रेम तुझ्यावर. भक्तीच्या प्रांतामध्ये मारुतीराय दास्य भक्त ठरले आणि अशी दास्य भक्ती जगात कोणाला जमली नाही जी मारुतीरायांना जमली. अभिषेक झाला. आता सिंहासनावर प्रभू बसले आणि सगळ्यांना प्रसाद द्यायचं काम चालू होतं. सगळ्यांना प्रसाद. एवढी मोठी यादी होती लक्ष्मण महाराजांच्या हातात आणि लक्ष्मण यादी वाचायला घेतली. आता सगळ्यांना माहिती होतं की पहिलं नाव कुणाचं असेल यादीत. तुम्हाला काय वाटतंय कुणाचं असेल पहिलं नाव. मारुतीरायाचं असलं पाहिजे की नाही, पण नव्हतं. युवराज अंगद, राजे सुग्रीव, विभीषण, नळ, नीळ, जांबवंत स्वातंत्र्य चळवळीत नव्हते. त्यांचीही नावं घेतली. त्यांनाही प्रसाद दिला. पण मारुतीराय विचार करतायत मला का नाही प्रसाद. म्हणून मी दिसलो नसेल प्रभूंना. मी दिसलो पाहिजे म्हणून असे मान वर करून बघतायत. मी इथं आहे, मी इथं आहे, मला द्या, मला द्या. प्रसाद मागून घ्यावा बरं का. भारतीय संस्कृतीत प्रसादाला खूप महत्व आहे. तिथं आपल्या ॲटिट्यूड मध्ये नाही आणायचा. व्यवहारात आपण कितीही मोठे असू पण इथे आपण सगळे समान आहोत. मारुतीराय प्रसादासाठी तळमळत होते. आपण म्हणू तो प्रसादवाला माझ्यापर्यंत येऊ दे मग मी प्रसाद घेईन असं नाही. जावं समोर, हात पसरावा आणि प्रसाद घ्यावा. प्रसाद असतो प्रसन्नता. म्हणून आपल्याकडे काल्याचा प्रसाद वाटला जातो, एकमेकांना भरवला जातो. मारुतीराय म्हणतात, रामा तुमच्या पायाखालची एखाद्या फुलाची चुरगळलेली पाकळी जरी मला मिळाली ना तरी मला चालेल. मला चालेल.